श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 141. दिवस पुढे सरकत होते. लेखनही मोठ्या जोमानं पुढे पुढे चाललं होतं. 23व्या अध्यायाच्या लेखनाला सुरुवात झाली. दयाळराव स्वामी अध्यायाच्या सुरुवातीला मोठ्या भक्तीने आपल्या सद्गुरूंचं स्तवन करू लागले. अनुपमा जी गरिष्ठतमा, परमलाघवे सर्वी समा, द्वैता द्वैत निक्षेप धामा, पूर्णकामा गोविंदा. हे सद्गुरू, आपण खरोखर मोठ्याहूनही मोठे आहात. इतके मोठे आहात की आपल्या मोठेपणाला योग्य उपमाही सुचत नाही. तरीही आपण अति सूक्ष्मत्वाने सर्वांमध्ये वास्तव्य करत असता. द्वैत अद्वैत या दोघांचे आपण निवासस्थान आहात. आपण पूर्ण काम आहात, नित्य तृप्त आहात. आपल्या ठाई कोणतीच कामना नाही. वेदांनी ज्यांचं वर्णन केलंय ते परब्रह्म आपणच आहात. आपणच गोविंद हे नाम धारण केलेले परमात्मा आहात. सद्गुरु गोविंद स्वामी म्हणाले, हे स्तवन आता पुरे. कात्यायनी व्रतानंतर व्यास महर्षींनी कथन केलेल्या कथाभागांचं आता निरूपण करा. दयाळराव स्वामींनी कर्मठ ऋषींच्या गर्वहरणाची कथा सांगायला प्रारंभ केला. त्या दिवशीचा कथाभाग झाल्यानंतर गोविंद स्वामी घरी जायला निघाले. दयाळराव स्वामींनी साष्टांग नमस्कार घातला. कशी आहे प्रकृती? गोविंद स्वामींनी विचारलं. हा प्रश्न ऐकून दयाळराव स्वामी गहिवरले. त्यांचा कंठ दाटून आला. ते भाव भरल्या स्वरात म्हणाले, स्वामी, आपण तर सर्व जाणताच, तथापि आपली आज्ञा आहे म्हणून सांगतो. ग्रंथाच्या लेखनाला सुरुवात करताना केवढा आजारी होतो मी, पण आता हे सगळं स्वप्नच वाटतंय. अगदी पूर्ण बरा झालोय मी आता. अंगावरच्या गांधी पार मावळल्यात, लाल चट्टे सुद्धा दिसेनासे झालेत. आता रोजचं जेवणही नीट घेता येतं. संध्याकाळी नाथांच्या दर्शनाला चालत जाता येतं. स्वामी, आपणच तर बरं केलं ना मला. ही सगळी आपलीच कृपा आहे. आपल्याला माझ्याकडून ही ग्रंथ निर्मिती करून घ्यायची होती, म्हणूनच आपण आजारपणाची लीला दाखवली, मला आणि जगालाही. त्याशिवाय ईश्वर भक्तीचं जे महात्म्य भागवतामध्ये सांगितलंय त्याचं प्रत्यक्ष उदाहरण जगाला कसं बरं पाहता आलं असतं. खरं म्हणजे सगळं आपलंच लेखन आहे. मला केवळ आपण निमित्त केलंय आणि लेखन कार्य करून घेत आहात. ग्रंथाचे कर्ते आपणच आहात. गोविंद स्वामी गंभीर झाले. म्हणाले, तुमची ही गुरुभक्ती पाहिली म्हणजे ज्ञानदेवांची आठवण होते. त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचं सर्व श्रेय गुरुचरणी अर्पण केलं. खरोखरच तुम्ही ज्ञानेश्वरांची उंची गाठली. दयाळराव स्वामी नमस्कारासाठी वाकले. गोविंद स्वामींनी त्यांना वात्सल्याने उठवलं, जवळ हृदयाशी घेतलं. दयाळराव स्वामींचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. अंगावर रोमांच उठले. सर्वांगात चैतन्य सळसळलं. एका अनामिक परिमलाच्या झुळकीने ते धुंद झाले. पण सद्गुरूंचा स्पर्श आज एवढा का उष्ण लागतोय? स्वामी, आपल्या अंगात ताप आहे. दयाळराव स्वामी अतीव काळजीच्या स्वरात म्हणाले. हो, अंगात थोडी कणकण आहे कालपासून. म्हणून तर घरून मंडळींसारखंच सांगतायत विश्रांती घ्यावी, प्रबोधिनी एकादशीला यंदा पंढरपूरला जाऊ नये म्हणून. पण स्वानंद स्वामींनी दीक्षा देताना प्रबोधिनी एकादशीला पंढरपूरची वारी करण्याचा नेम घालून दिलेला आहे. तेव्हापासून आजवर एकही प्रबोधिनी एकादशीला पंढरपूरची वारी चुकली नाही. मग यंदाची कशी बरं चुकवायची? परवा निघतोय. बरोबर शिवदीक्षितजी सुद्धा आहेत. मंडळींनीही बरोबर यायचा हट्ट धरलाय. तुम्हालाही बरोबर न्यावं असं वाटत होतं मला, पण हरिवरदाचं लेखन वेगाने चाललं आहे. आता रासलीलेच्या 5 अध्यायांवर टीका लिहायची आहे. रासलीलेवर आक्षेप घेणारे खूप आहेत बरं का. प्रत्यक्ष भागवतकारांनीच परीक्षितीच्या मुखामधून रास क्रीडेच्या औचित्याबद्दल शंका व्यक्त केली आहे आणि शुकाचार्यांच्या मुखातून त्या शंकेचं निरसनही केलं आहे. हा सगळा भाग लिहिताना बऱ्याच टीका ग्रंथांचं अवलोकन करावं लागेल तुम्हाला. तुम्ही इथेच राहावं आणि ते करावं हेच उचित. दयाळराव स्वामींना निरोप घेताना अतिशय भावना अनावर झाल्या. लगेच त्यांनी स्वतःला सावरून घेतलं. त्यांची पावले जड झाली. भावपूर्ण नजरेने त्या वास्तूचा निरोप घेऊन
गोविंद स्वामी बाहेर पडले. गोविंद स्वामी पंढरपूरला बैलगाडीने निघाले. शिवदीक्षितजी आणि सत्यभामाबाई बरोबर होत्या. दयाळराव स्वामी त्यांना निरोप द्यायला वेशीपर्यंत आले होते. आज दयाळराव स्वामींच्या हृदयामध्ये एक अनामिक हुरहुर दाटून आली होती. कसली ती हुरहुर काहीच कळत नव्हतं. विकल मनाने गोविंद स्वामींची बैलगाडी दिसेनाशी होईपर्यंत त्या दिशेकडे ते पाहत राहिले होते. पंढरपूरच्या वाटेवर गोविंद स्वामी खळबिरे इथे आनंद स्वामींच्या घरी आले. अंगातला ज्वर तसाच होता. खूपच अशक्तपणा जाणवत होता. धड उभंही राहवत नव्हतं, तरीही तसंच ते रेटून इथवर आले होते. गोविंद स्वामींची ती स्थिती पाहून आनंद स्वामी हादरले. वैद्यराजांना तातडीनं बोलवून घेतलं आणि वैद्यराजांनी तपासलं आणि गंभीर होऊन आनंद स्वामींना म्हणाले, आता यांना पुरेशी विश्रांती घेऊ द्या. बरं वाटल्यावरच पुढे प्रस्थान करणं उचित. शिवदीक्षितजी आणि आनंद स्वामी यांनी तशी त्यांना विनवणी केली. गोविंद स्वामी काहीच बोलले नाहीत. त्या रात्री गोविंद स्वामींना मध्येच झोपेतून जाग आली. अंथरुणावर उठून बसले. अचानक ध्यानी मनी नसताना सद्गुरु स्वानंद स्वामी यांच्या समोर प्रगट झाले. सद्गुरु स्वानंद स्वामी गोविंद स्वामींच्या समोर प्रगट झाले. त्यांनी गोविंद स्वामींकडे प्रेम भरल्या नजरेनं पाहिलं. चेहऱ्यावर मधुर प्रसन्न हास्य होतं. एक क्षणभर ते गोविंद स्वामींसमोर उभे राहिले आणि काही न बोलता तसेच निघून गेले, नाहीसे झाले. गोविंद स्वामी विचार करू लागले, या दृष्टांताचा अर्थ काय? स्वानंद स्वामी प्रकट झाले आणि क्षणभरात अदृश्य झाले. ते माझ्याशी एक शब्दही का बोलले नाहीत? आता तर माझ्या मनात कसलीच इच्छा नाही. सर्वस्व त्यांच्या चरणी पूर्णपणे वाहिलेलं आहे. गुरुचरणी ही पूर्ण शरणागती आहे. शरणागतीशिवाय दुसरा कोणताच भाव माझ्या मनात नाही. मग त्यांनी असं मूक दर्शन मला का दिलं? ते विचार करीत राहिले आणि त्यांच्या ध्यानात आलं, या दृष्टांताचा अर्थ आहे, जीवनाचा अंत जवळ आला आहे. सद्गुरुचरणी विलीन होण्याची वेळ आली आहे, याचीच ही खूण आहे. त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी अंतिम प्रवासाची तयारी सुरू केली. शिवदीक्षितजी आणि आनंद स्वामींना बोलवून सगळं सांगितलं आणि त्या क्षणापासून मृत्यू येईपर्यंत प्रायोपवेशनाचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. आनंद स्वामींना ते म्हणाले, तुम्ही मला काही दिवस इथे वास्तव्य करण्यासाठी आग्रह करत होतात. सद्गुरूंची इच्छा दिसते की मी इथेच चिर वास्तव्य करावं. शिवदीक्षितजी व्याकुळ स्वरात म्हणत होते, स्वामी, आजच्या दर्शनाचा आपण असा अर्थ का लावता? त्यांनी तर मूकदर्शनच दिलं ना. अरे, त्या परमार्थातल्या गूढ गोष्टी आहेत. बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडच्या आहेत त्या. एवढंच सांगतो बघ, हा दृष्टांताचा एकच अर्थ आहे. याबद्दल माझ्या मनात कणभरही संदेह नाही. दोघांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही गोविंद स्वामी आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. गोविंद स्वामींनी निर्वानिर्वीचं बोलणं सुरू केल्याचं ऐकून सत्यभामाबाई त्यांच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, हे मी काय ऐकतेय? साधा ज्वर काय आला आणि स्वामींनी एकदम निर्वानिर्वीची भाषा काय सुरू केली? असं काय आपलं वय झालंय का? संसाराची आणि शिष्य परिवाराची जबाबदारी टाकून एवढ्यातच कसं काय बरं जाता येईल? गोविंद स्वामी गंभीरपणे म्हणाले, ही जबाबदारी आता शिवदीक्षित सांभाळतील. सत्यभामाबाईंनी ओळखलं, स्वामींचा निश्चय झालाय. ठरवलं म्हणजे ठरवलं. कितीही सांगितलं तरी स्वामी निर्णय बदलणार नाहीत. त्या निर्धारपूर्वक म्हणाल्या, ठीक आहे, स्वामींचा निश्चय झालेलाच असेल तर मी काहीच म्हणत नाही, पण स्वामींनी माझाही निश्चय ऐकून घ्यावा. स्वामी जोपर्यंत काही घेणार नाहीत तोपर्यंत मीही तोंडात पाण्याचा थेंबही घालणार नाही. माझंही प्रायोपवेशन सुरू झालं. या क्षणापासून माझा मुक्काम आता इथेच, या खोलीत स्वामींच्या चरणांपाशी. स्वामींशिवाय मला वेगळं अस्तित्व आहे तरी कुठे? स्वामींच्या मागे मीही नाही राहणार. गोविंद स्वामी हळूवार स्वरात म्हणाले, कुणीतरी एकानं मागे नको का राहायला? पत्नी म्हणजे पतीची छाया नाही का? पतीच्या मागोमाग ती जाणारच. मला एवढंच कळतं.
दोघांचं प्रायोपवेशन सुरू झालं. गोविंद स्वामी सतत नामस्मरण करीत डोळे मिटून पडून राहू लागले. सत्यभामाबाई जपमाळ ओढत डोळे मिटून गोविंद स्वामींच्या चरणांपाशी तिथेच बसून राहिल्या. त्यांचं मन वळवण्याचा घरातील सर्वांनी कसोशीने प्रयत्न केला, पण व्यर्थ. दिवसांमागून दिवस जात होते. गोविंद स्वामींची तब्येत खालावत चालली. शिवदीक्षितजींना अश्रू आवरेनात. गोविंद स्वामी त्यांचे केवळ जन्मदाते पिताच नव्हते, तर त्यांचे गुरुही होते. त्यांची भावविभोर अवस्था पाहून गोविंद स्वामी म्हणाले, गोपाळकृष्णांची सेवा करीत राहा, तुम्हाला निश्चितपणे ईश्वर प्राप्ती होईल. आनंद गोसावी स्वामी यांना अश्रू आवरेनात. गोविंद स्वामी त्यांना म्हणाले, चिंतनात राहा, तुम्हाला निश्चितपणे आत्मसाक्षात्कार होईल. त्यावेळी शिवदीक्षितजींचा मुलगा गंगाराम पाथर्डीला शंकर काकांकडे गेला होता. गोविंद स्वामींचा तो अतिशय लाडका नातू. गोविंद स्वामींचं आपल्या बंधूंवरही अतोनात प्रेम होतं. शिवदीक्षितजींनी विचारलं, स्वामी, पाथर्डीहून शंकर काका आणि गंगाराम यांना आपल्या भेटीसाठी बोलवून घेऊ का? नको, आता दृष्टी पैलतेरी लागलीये. प्रपंचातले विचारही नको वाटतात, कुणाला भेटणंही नको वाटतं. पण निदान दारणव स्वामींना तरी बोलवून घेतलं असतं आपण. फार श्रद्धा आहे त्यांची आपल्यावर. अखेरची भेट झाली नाही तर त्यांना फार वाईट वाटेल. नको नको, ते फार हळवे आहेत. या जीवनाची अखेर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं त्यांना सहन नाही व्हायचं. माझे आशीर्वाद त्यांना सांगा आणि माझी एक विनंतीही त्यांच्या कानावर घाला. म्हणावं, हरिवरदा ग्रंथ लवकर पुरा करा. ही अखेरची विनंती आहे असं सांगा. श्रीराम समर्थ श्रीराम.